नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, स्थलांतर हा विषय शब्द जो आहे तो आपल्याला तसा खूप चांगला वाटतो की पक्षी स्थलांतर करतात. वेगवेगळ्या गावी आपण जातो तेव्हा स्थलांतर करतो तर आपल्याला नवीन नवीन लोक भेटतात, जागा बघायला मिळतात, नवीन नवीन प्रेक्षणीय स्थळं बघायला मिळतात. तेव्हा हे स्थलांतर खूप चांगलं वाटतं. म्हणजेच काय आहे, स्थलांतर हा शब्द जो आहे तो परिस्थितीवरती अवलंबून आहे की त्याचा आपल्याला आनंद होईल का दुःख होईल. आणि माणसाची परिस्थिती जशी असेल, ज्या परिस्थितीत तो स्थलांतर करेल त्यावरती त्याचा आनंद अवलंबून असतो. काही काही वेळेस अगदी जर बळजबरीने तुम्हाला कुठे जावं वाटत असेल, जायला लागत असेल परिस्थितीनुसार, तर मग ते स्थलांतर खूपच कष्टदायक होतं माणसाला. आणि मग माणसाला खूप वेदना होतात मनाला आणि मन नाराज होतं की आता मी हे काय करू, मी कुठं जाऊ, कशी जाऊ, मला नाही जायचं कुठे. आणि माणसाचं कसं असतं, एका जागी माणूस स्थिर झाला, जसं राहायची त्याला सवय झाली असेल तसं त्याला राहायला आवडतं आणि त्याच ठिकाणी त्याला चांगलं वाटतं आणि आनंदी राहतो तो तिथे. आणि तिथून उठून एक विशिष्ट वयानंतर माणसाला कंटाळा येतो बघा. तरुणपणात चालतं, माणूस कुठेही जातो, कसाही जातो, खायला पण काही चालतं, कुठे राहायलाही चालतं. पण एक विशिष्ट वय झालं की माणसाला काय होतं, एका लाईफस्टाईलची सवय झाली की तेच लाईफस्टाईल आवडतं आणि तसंच राहायला चांगलं वाटतं. त्यातनं नवीन चेंज म्हटलं की मग फार माणसाला जीवावर येतं. आपण म्हणतो की माणसाच्या मनाला चेंज पाहिजे असतो, प्रत्येक वेळेस परिवर्तन पाहिजे असतं, पण ते एक विशिष्ट काळापुरतंच बरं वाटतं. नंतर ते खरंच त्रासदायक होतं माणसाला. आपण बघतो पक्षी आनंदाने इकडून तिकडे जात असतात, पण पक्ष्यांना मन कुठे असतो हो. मन कुणाला आहे? माणसाला आहे. आणि आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आली असं जर वाटायला लागलं तर मग ते फार त्रासदायक व्हायला लागतं. असेच एक वेगवेगळे विषय आहेत डोक्यात बरेच, पण त्याच्यात किती बोलावं आणि काय बोलावं हे जरा विचार करूनच बोलावं लागतं. त्यामुळे मग मी सध्या इथेच थांबते आणि स्थलांतर ह्या विषयावरती आपण परत एकदा बोलू. एवढं बोलून तुम्हाला कसं वाटलं हे मला सांगाल. आणि एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवते. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.